खरं तर वयानं आणि आकलीनं पण सगळ्यात धाकटा असून मला मध्ये बसून माझं कौतुक केलं आणि माझ्या हस्ते पुस्तक प्रकाशित केलं. हा खरं तर माझ्यासाठीच खूप संस्मरणीय असा सोहळा आहे. आणि मला म्हणजे आता सगळं पुस्तकाबद्दल इतकंच बोलून झालं आहे, पण मी पुस्तक जवळजवळ एक 8-10 दिवसांपासून वाचतोय. गावाकडे गेलो होतो, तिकडे वाचत होतो. आणि पुस्तक साहेबांच्या दुसऱ्या अगोदरची वाचलेलीच आहेत. आणि गडाख कुटुंबाशी माझा जवळजवळ एक 9-10 वर्षांपासूनचा संबंध आहे. आणि फॅमिली झाल्यानंतर जरा काय म्हणतो की सगळी जी मोठी जाणती लोक आहेत त्यांचा संबंध येऊ लागला, ओळखी होऊ लागल्या. आणि राजकारणातली माणसं आहेत म्हटली की जरा भीती वाटायची की नेमकं कसं सामोरं जायचं आहे, कसं बोलायचं आहे, काय करायचं आहे. पण शेवटी साहेब आणि प्रशांत यांच्या माध्यमातून गडाख कुटुंबियांशी ओळख झाली. आणि पुस्तकातलं सगळं जे अनुभवश आहे ते अनेकदा प्रशांतच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. आंबोलीला तर मी स्वतःच जाऊन आलो आहे. आणि साहेबांनी त्यांच्या वडिलांविषयी लिहिलंच आहे, पण सगळ्या मुलांना साहेबांविषयी इतकं कौतुक, इतकं प्रेम आणि आदर मी खूप क्वचित बघतो कोणाच्या मनात असेल असं. कारण की ही साहेबांची आवडती जागा आहे, हा साहेबांचा नाही का हे आवडतं ठिकाण आहे, साहेबांना इथं बसायला आवडतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून आंबोली ते सोने सगळा परिसर मी अनुभवला आहे. साहेबांनी पुस्तकात आता खरं तर अमरीश सरांनी इतके छान त्या पुस्तकाबद्दल बोललेले आहे. आणि आता रिपिटेशन ते होण्याची शक्यता आहे की मीही बोलेल त्याच्याविषयी. पण मला म्हणजे आता सगळ्यांनी जो उल्लेख केला की उल्हासदादांनी पण खंत व्यक्त केली की नाही का आमच्याकडे कोणीतरी शेवते साहेबांसारखं कोणीतरी बोलून घ्यायला पाहिजे. पण मला हे खूप आवर्जून सांगावंच वाटतं. आणि माझी ही धारणा आहे की जो लिहितो तो लेखक नाहीच, जो विचार करतो तो लेखक आहे, जो काहीतरी सांगू इच्छितो तो लेखक आहे. आता जसं आता खांडेकर साहेब म्हणाले की बाबा लिहू नको, अशी म्हणणारी खूप लेखक आहे. माझ्या आठवणीत काय लेखक ते आम्हाला बळजबरीने घरी बसवायचे आणि कविता लिहिल्यात म्हणजे मागच्या 3 वर्षात जवळ 500-600 कविता लिहून झालेल्या आहेत. आणि म्हणजे ही जी कविता तुला मी ऐकवणार आहे ती अमुक अमुक एका मोठ्या हस्तीचं नाव घ्यायचे आणि त्यांच्यासोबत मुंबई ते दिल्ली हेलिकॉप्टरमध्ये बसून लिहिले आणि कविता ऐकवायची. मला भीती वाटायची आता ही एवढ्या मोठ्या माणसासोबत बसून हेलिकॉप्टरमध्ये कविता लिहून म्हणजे चांगलीच म्हणायला लागते काही. आणि कुठलीही कविता त्यांनी साधारण अशी आरामात बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये लिहिली नव्हती. सगळ्या कविता अशा खतरनाक लोकांबरोबर, मोठमोठ्या लोकांबद्दल युद्धात लिहाव्यात अशा कविता होत्या. पण कविता ऐकून तीच भावना व्हायची की लिहू नका तुम्ही. म्हणजे लिहिलं म्हणजे लेखक होतो किंवा लिहिलं म्हणजे कवी होतो असं मी मानत नाही. ज्ञानेश्वरांनी स्वतः लिहिलं नाही. ज्ञानेश्वरांबद्दल आपल्याला काय म्हणजे काय बोलू शकतो आपण, पण त्यांनी लिहिलं नाही. सच्चिदानंद बाबा नावाचे जे काही गृहस्थ होते त्यांनी ते लिहिलं. आज ज्ञानेश्वरांनी सांगितलं. म्हणजे लेखक हा शब्द पण असाच आहे, रायटर इंग्लिशमध्ये तसा शब्द आहे की ती कृतीला धरून आहे. म्हणजे कधी कधी नादानुकरण करणारे शब्द असतात, म्हणजे झऱ्याला नाही कळकळ होतो किंवा काय काय अनेक शब्द असे आहेत की त्याच्यातून ते होतं. असं मला वाटतं लेखक त्या कृतीला धरून लिहिलाय आणि तो खूप इतका प्रचलित झालाय. आणि त्या कृतीच्या दर्शक असणारा शब्द कदाचित ते कंटेंट पण त्याचा वाटाव की काय असा जा गैरसमज होतो. त्यामुळे बहिणाबाई सारखी आडाणी बाई पण लिहिते की जी लिहितच नाही, ऍक्च्युली लिहितच नाही, पण लेखक म्हणून कविते म्हणून सगळ्यात थोर आहे. साहेबांचे पण बरेच म्हणजे मला वाटतं अनेक लेख जे आहेत ते तुम्ही स्वतः शब्दांकन करून लिहिले आहेत. तर लेखक कोण की त्याला काहीतरी सांगायचंय आणि ती व्यक्ती जे काही सांगते ते आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. मागच्या वेळेस मला कुठेतरी आठवण ते झाली बोलताना की आता आपण सहज जेवायला घरी गेलो तर आपण आज विचार करत नाही की आता भाजी काय घ्यायची आहे. म्हणजे आम्ही धनुरा म्हणतो त्याला, काँग्रेसचं गवत म्हणायचे धनुरा, किंवा असे जे अनावश्यक तण आहे आपण तण खात नाही. मेथीची भाजी खातो, पालकाची भाजी खातो, अजून जेवढ्या काही भेंडी खातो.
पण हे भेंडी, मेथी आणि पालक खायचं आहे हे कळायला हजारो लाखो वर्ष गेलेले आहेत, ट्रायल केलेलं आहे. मला वाटतं धनुरा खाऊन अजून विचित्र विचित्र विषारी वनस्पती खाऊन लोक दगावले असतील, आजारी पडले असतील. आणि आता खूप सोपं झालंय की आपण सहज जातो आणि हॉटेलमध्ये बसतो, एक काय मेथी लसूण किंवा लसूणी मेथी काहीतरी म्हणतो, पालक पनीर द्या म्हणतो. तर मला वाटतं ही जी विचार करणारी माणसं आहेत, ज्यांनी कोणी लिहिलं, तर त्यांनी हे विचारातलं जे तण आहे ते बाजूला सारत सारत जे काही चांगलं आहे, जे काही पोषक आहे, जे आयुष्याला जीवनाला आपल्या उपकारक आहे आणि आपल्याला पुढे घेऊन जाईल असं सांगत आलेत आणि त्याच्या धारणा झाल्यात. ते आपल्या आदर्शवत काहीतरी आत्ताही सगळ्यांना बोलता बोलता कितीतरी गोष्टी अशा तिथं बसल्या बसल्या शिकता येतात की किती छान हे होत आहे. गडाख साहेबांनी एका पुस्तकात एक खूप छान, मला खूप मजा आली, असं काहीतरी मी याच्या आधी कधी वाचलं नव्हतं. त्यांनी कोणास तरी रेफरन्स देऊन लिहिलंय की स्वप्न पडलं आणि त्याचा अर्थ नाही लावला तर जरा चुकीचं आहे. कारण की जर तुम्हाला एखादं पत्र आलं आणि तुम्ही ते उलगडून किंवा उघडून वाचलं नाही, तसंच तुम्ही स्वप्नाचा अर्थ नाही लावला तर होतं. म्हणजे स्वप्नांचा अर्थ लावला पाहिजे. म्हणजे ही उपमा तरी मला खूप इंटरेस्टिंग वाटली. तर स्वप्नांचा अर्थ लावण्यापासून साहेबांचं अजून एक कौतुक वाटतं त्यांच्या सगळ्या फॅमिलीचं, की इतकी अशी आदिवासी लोक आहेत, ड्रायव्हर आहेत, कुणीतरी कुठेतरी भेटलेली साधी सामान्य माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचा नावानिशी उल्लेख आहे, त्यांची नावं आठवत आहेत. नाही तर बऱ्याचदा नावं आठवत नाहीत. तिथे एक व्यक्ती होता, अमुक होता, त्याचं जे काही काम आहे त्याच्याने आपण संबोधन आपण त्याला सोडून देतो. पण साहेबांना सगळ्यांची नावं आठवतात, त्यांच्या आठवणी येतात. त्यांनी खूप छान त्यात आठवण लिहिली आहे की एक आदिवासी बाई म्हणती, तुझ्या देशाला आम्हाला घेऊन चल. आणि साहेबांनी त्या लेखाचा शेवट करताना एक ओळ लिहिली की आता मी तिला कुठल्या देशात घेऊन जाणार होतो. मला माझ्या आजीला मी बघितलं नाही, पण माझ्या आजीच्या धाकट्या बहिणीला बघितलं मी लहान शाळेत असताना. तर तिला देश स्वतंत्र झाला हेच माहित नव्हतं माझ्या आजीला. आणि ही 95ची गोष्ट आहे, मला वाटतं 95ची की 97ची, बरोबर 50 वर्ष झाली, 97ची असं आहे. आणि देश स्वतंत्र झाला ह्याचं तिला काही माहित नव्हतं. मी तिला म्हटलं की तुला इंग्रज आले ते तरी माहित होतं. ती म्हटली नाही, काहीच माहित नाही. देशाला लुटलं, आपला अमुक झाले, सोने की चिडिया वगैरे होती आपला देश, तुला काय माहित नाही का? नाही, काय माहित नाही. म्हणजे या देशात अशी पण लोक आहेत की ज्यांना फरकच पडलेला नाही आणि त्यांचं जगणं पारतंत्र्य आधी पारतंत्र्यात होतं, आत्ताही पारतंत्र्यात आहे. आणि ही जाणीव, ह्याची आठवण साहेब करतात, ते अधोरेखित करतात. मला फार आनंद वाटतो, भारी वाटतं. आनंद वाटतो म्हणजे आनंदाची गोष्ट नाही, पण एखादा माणूस ह्याची आठवण ठेवतो राजकारणात, समाजकारणात असणारा, ती गोष्ट मला आनंददायक वाटते. आणि संवेदनशीलता बाळगून आपण जे काही काम करतो त्याच्याकडे बघणं. आता डॉक्टर पण एकदा आला ना की म्हणजे मी पण एकदा डॉक्टरकडे गेलतो, आपल्याला असं वाटतं की नाही डॉक्टर खूप प्रेमानं बोलवतो, तिथं बरं वाटतं आपल्याला. काय डॉक्टर काय झाले, जाऊ बा इंजिन चला. मग ते गोळ्या औषधापेक्षा त्या ट्रीटमेंटनं वाईट वाटतं. तर ते समाजकारणी राजकारणी असतात. तुमचं राजकारण साहेब म्हणले की आपला काही चॉईस नाही की हे माझा म्हणजे मला आवडणारं क्षेत्र नाही, पण तरीही त्या क्षेत्रात इतक्या प्रेमानं, इतक्या संवेदनशीलतेनं आणि सहृदयतेनं वागून माणसांशी जोडून घेणं, त्यांच्या भल्याबुऱ्याचा विचार करणं हे अवघड आहे. परत राजकारण्यानं लिहावं, बोलावं, आपल्या म्हणजे निवडणुकींच्या ज्या रात्री आहेत आणि त्याच्यात जे काही घडतं त्याच्याबद्दल बोलणं हे पण कठीण आहे. बऱ्याच लोकांना लिहिता येत नाही, बोलता येत नाही असतं, त्यांना बोललं तर खूप गोष्टी उघड होतील. बऱ्याचदा ते अनुभव सुखकारक नसतात किंवा कधी कधी वाटतं की ह्याच्यावर हे सांगू नये, कारण की त्याचं ते आपल्याला आवडतं. ते विंचवाचं औषध द्यायचे, माझे वडील पण द्यायचे, विंचू चावलं की औषध देतात, कुत्रं चावलं की औषध देतात. तर ते त्यांच्यात एक हे आहे, समज होता. मी म्हणतो मला सांगा ना, मी पण देतो औषध. ते तर त्यांनी काही सांगितलं नाही मला लवकर. आणि अशी बरीच माणसं अशा औषधी मनात घेऊनच गेले, त्यांनी शेवटीपर्यंत सांगितलं नाही. आणि त्यांची धारणा होती की मी जर सांगितलं तर ती विद्या जाते, म्हणजे मी जर पुढच्याला दिली तर ती विद्या जाते. आता ती गेलीच विद्या तशीच, त्या माणसाने सांगितलं पण नाही. कधी कधी वाटतं की प्रत्येक माणूस एक खजाना आहे, त्याच्या मनातला जो काही ऐवज आहे, जो काही त्यानं अनुभव घेतलेला आहे, त्याला जो साक्षात्कार झालेला आहे, त्याच्याकडे जे संचित जमलेलं आहे ते सांगायला पाहिजे. सांगणं पण कठीण आहे, कारण की आपण पण तितक्या सहज घेत नाही. आपल्याकडे लगेच भावना दुखवतात, हे असं का म्हटलंय, एखादा कोणतरी उठून उभा राहतो. पण तरीही त्याची पर्वा न करता बोलणं खूप गरजेचं आहे. आणि जे काय
ज्याला म्हणतो आपण परंपरा, लहान धाकट्याला आपण सांगत असतो घरात की नीट बघून चाल. लहान पोरं ठेचलं तेव्हा घरातले सांगतात की नीट खाली बघून चाल ना, वरतोंड करून चालल्यावर आपटशील धडकून. तर ही माणसांचे अनुभव मला वाटतं तसे आहेत. आणि हे सगळ्या मानवतेसाठी आहेत, माणसांसाठी आहेत की तुम्ही खाली बघून नीट चाललं पाहिजे, समाजात राहताना संवेदनशीलतेने राहिलं पाहिजे. साहेबांच्या इतक्या म्हणजे मनातला पाऊस तर इतका सुंदर आहे, त्या पावसाच्या अनेक लहानपणापासूनच्या इतक्या त्यांच्या आठवणी आहेत. एक राजकारणी माणूस जगताना आपण इतकं, कुठलाही माणूस करत राजकारणी कुठल्याही क्षेत्रातले, आपण जगत राहतो आणि कळतच नाही की कधी या वळणावर आलोय. आणि राहिलं, पैसे कमावले खूप पण जगता आलं नाही, पाऊस बघता आला नाही आपल्याकडे. मला पण अक्कल नव्हती, पण मी बाहेर गेलो, अशा सगळ्या माणसाच्या संपर्कात आलो, त्यावेळेस कळलं की चहा पिणं पण आनंददायक आहे. आपल्याच अंगणात बसून फक्त चहा प्यायचा आनंदानं, घाटकन पिऊन लगेच निघाला त्याला चहा पिणं म्हणत नाही. किंवा त्याला म्हणतो ना की आपण दोघं बसून गप्पा मारू, ह्याला आपल्याकडे ही संस्कृती नव्हती. म्हणजे परदेशात गेलो, काही माणसांची गप्पा मारल्या, काही माणसांकडून असं कळलं की साध्या साध्या गोष्टीचा आनंद आहे. तुम्ही घरात तुमच्याच अंगणात संध्याकाळी सूर्य बघत राहणं ही सुद्धा आनंदायक गोष्ट आहे. पण हे कळतच नाही, हे सगळं निघून जाते. आणि गावखेड्यात अशी चांगली माणसं येऊन बोलत नाहीत, त्यांचं वाचत नाही. आणि म्हणून वाटतं की लेखकाने लिहावं का, कशासाठी लिहायचंय, काय गरज आहे. आता अंबरीश सर असतील, खांडेकर सर असतील, यशवंतराव असतील, सगळीच इथली मंडळी, हे तर आपल्या प्रत्येकाला असं एकट्याला तर बोलणार नाही. आता आपण गेलो, आता तेवढा वेळ नाही त्यांना, पण त्याच्यापेक्षा मला वाटतं ह्या धावत्या जगात मोबाईलवाल्यांना तर अजिबातच वेळ नाही. शेजारी कोण बसलाय त्याला 2 मिनिटं बोलावं, ह्याच्यापेक्षा एक सेल्फी काढून पळून जावं, किंवा आपल्याच मोबाईलमध्ये आपण घर कासवा अशी परिस्थिती आहे. तर उद्या तर इच्छा केली मी की गुलजारांशी मला बोलायचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांशी मला बोलायचं आहे, आईन्स्टाईनशी बोलायचं आहे. तर ह्या माणसाने लिहिलंय तर ते थेट बोलल्यासारखंच आहे. तुम्ही हे पुस्तक वाचायला तुम्हाला कळतं की गडाख साहेब तुमच्याशी बोलतायत खूप छानपणे, निवांत. आणि पुस्तक लिहिताना अजून एक गंमत आहे, लिहिणारा कदाचित सगळ्याला सांगणार नाही, पण लिहिताना तो असा कोणीतरी आपला प्रिय जीवलग आपल्या समोर आहे, मी त्याला बोलतोय, तन्मयतेने बोलतोय, मन मोकळं करतो, अशा पद्धतीने तो लिहित असतो. लिखाणाची जी गंमत आहे, लिखाणाची किंवा बोलण्याची, हितगुज साधण्याची, तशी ती गंमत आहे पुस्तकांची. आणि तो माणूस लिहितो, ठेवतो आणि त्यात तितकेच तीव्रतेनं, म्हणजे कदाचित संवाद बदलेल, संवादाचं स्वरूप व्यक्तीपरत्वे बदलू शकतं. मी अमुक एका माणसाची बोलतो कदाचित जास्त उत्साह, नीट, समग्र बोलू शकतो. एखादा मला तो न आवडणारा आणि माझ्या लेखी कमी महत्वाचा माणूस होतो, मी त्याला नीट बोलणार नाही कदाचित, घाईत हा ठीक आहे, एखाद्या अनुभव विचारला, हा तर असं झालं, ओके. पण पुस्तक एखादा माणूस इतका अनुभवी आणि त्याचं ज्ञानार्जन करून आयुष्यात काहीतरी जमवून त्यानं लिहिलेलं असतं. ते पुस्तक लिहिताना त्यानं सगळ्यांना समान गृहीत धरून तितक्याच प्रेमाने लिहिलेलं असतं आणि आपण ते वाचतो. तर मला वाटतं ही लिहिण्याची प्रक्रिया खूप सुंदर आहे. लिहिण्याची म्हणतोय तेच म्हणजे व्यक्त होण्याची प्रक्रिया खूप उन्नत आहे. म्हणून मला वाटतं की लिहिणं आणि वाचणं हा खूपच सुंदर असा उपक्रम आहे. आणि बघण्यापेक्षा, ऐकण्यापेक्षा, सगळ्यापेक्षा वाचनातली तर वेगळी गंमत आहे, कारण की त्याचे रंग रूप आपण तयार करतो. त्यामुळे गडाख साहेबांनी जे काही लिहिलंय तुम्ही वाचायला लागलं तर कळेल की ते आपल्याशी हितकुस साधलं जातोय. मला म्हणजे तुम्ही जर त्यातला आंबोलीच्या सगळ्या ज्या आठवणी काढल्या, ते एक राजकारणी माणूस इतक्या आस्थेनं आणि प्रेमानं पाऊस, तिथला निसर्ग अनुभवतोय, हे खूप विरळ वाटेल. पण त्यांच्या सगळ्या कुटुंबात अगदी नातवंडांना मजा यावी, त्यांना आनंद वाटावा, त्यांना मार्गदर्शन करावं, असं एका वटवृक्षासारखं हे व्यक्तिमत्व आहे की सगळ्या कुटुंबाचा नाही का एक आधार आहे आणि त्याच्या भोवती इतका मोठा एक परिवार असा वसलेला आहे आणि सगळ्यांना आनंद देता येईल, सगळ्यांची काळजी घेता येईल आणि आपल्याला सगळ्यांना घेऊन पुढे जाता येईल असा विचार करणारा हा माणूस आहे. मला गडाख साहेबांना हे वाचताना जास्त त्यांच्या वडिलांविषयीचा जो लेख आहे, की बाप कसा कठोर असतो, आणि मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली. आणि अशा तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांना बघितले की मला खूपच जास्त तीव्रतेने कधी आठवण येते की माझे वडील पाहिजे होते. आणि माझे वडील खूपच भयंकर होते. आता मी मध्ये ऐकलं की अमेरिकेत तर म्हणजे परदेशात मुलाला मारलं तरी केस करतात, शेजाऱ्यात सुद्धा केस फोन केला तर बापाला आत टाकतात. माझ्या वडिलांना तर जन्मठेपच झाले असते असं वाटतं, कारण की म्हणजे नरड्यावर पाय देणं ही साधी गोष्ट होती आणि म्हणजे वडिलांना जर काही कळालं चुकून आपलं तर मेलो, म्हणजे काही व्हावं पण वडिलांना कळू नये इतकी दहशत. माझ्या 2-3 गोष्टींची जी खतरनाक भीती होती, त्यातले दवाखाना, शाळा आणि माझे वडील, हे 3 गोष्टींचं भयावह भीती होती. पण त्याच्या पलीकडे बापाचं प्रेम कळायला मला खूप उशीर झाला. राग यायचा त्यावेळेस, एवढ्याच नाही, विद्रोह करावा, ह्यांच्या विरोधात उभं राहावं. आणि मला वाटतं अगदी 12वी पर्यंत मार खाल्लाय.
पण माझ्या धाकट्या भावाला एकदा खूप जास्तच मारल्यामुळे विद्रोह करून मग त्यांना बोललो की अजिबात असं चालणार नाही वगैरे. आणि आमचे डॉक्टर मित्र आहेत सोडून त्यांनी माझ्या वडिलांना रागवले की ही काही मारायची पद्धत आहे, असं असं मारायला नाही पाहिजे. पण माझे वडील इतके गमतीचे होते ना, आमच्या शाळेत त्यांना जागरूक पालक म्हणून संबोधलं जायचं. धोतरवाला माणूस अचानक फिरत फिरत कुठलाही सुशिक्षित पालक कधी शाळेत येणार नाही, पण माझे वडील आठवड्याला किंवा आठवड्यातून 2-2 वेळा चक्कर टाकायला यायचे आणि थेट वर्गातच यायचे तास चालू असताना. ते खूप ऑकवर्ड वाटायचे. ते फॅन्ड्रीत जशी आई येते ना तशी माझे वडील आणि यायचे, थांबायचे आणि तास चालू आहे पण त्यांना काही फरक पडत नाही, नमस्कार म्हणजे यायच्या म्हणजे चालेल नीट करतो का अभ्यास. आता काय माझा अभ्यास तर अजिबात चांगला नव्हता, माझ्या मित्रांचा बरा होता. म्हणजे मारा जाऊ चांगले ठोकं टाकायचे, धमकी द्यायची. आणि ह्याला पण मारा, आणि ह्याचे जे मित्र आहेत 1, 2, 3, 4 सगळे यांना पण मारा. ह्यांच्या आई वडिलांनी काय म्हणले तुम्हाला सांगा. मला वाटायचं ते अभ्यास करतील, ते चांगले आहेत, त्यांना कसं मारायला. पण जागरूक पालक, आणि ते जागरूक पालक म्हटल्यामुळे तर अजून त्यांना उत्साह आला, त्यांनी ते नियमाने ते केलं. पण त्यावेळेस राग यायचा, कधी कधी असं हे पण वाटायचं. पण म्हणजे बापाची जी आठवण असते किंवा बाप असतो, बाप बऱ्याचदा कळत नाही. आईची महती लय गायली जाते, देशाला पण आई म्हटलं जातं, ते एक अजून वेगळंच प्रकरण आहे. आणि आईची दहशतच आहे की आईला चांगलंच म्हटलं पाहिजे. असं आई पण नालायक असू शकते, बाप पण असू शकतो. जगात सगळीच माणसं चांगले वाईट असतात, असं मग विषय झाला. माझ्या कविता छापून यायला लागल्या. माझ्या वडिलांना नीट कळत नव्हतं, नीट वाचता असं एकदम मोडकं तोडकं येत होतं, कविता कळण्याचा काही संबंध नव्हता. पण माझ्या वडिलांची परत ती पण आठवण, जशी की ते येऊन सांगायचे ह्याला मारा, तशी माझ्या कवितेचं पुस्तक घेऊन प्रत्येक शिक्षकांना, जवळजवळ 4-4 शिक्षकांना एकाच कवितेचा अर्थ विचारायचे. आणि ते त्यांची इतकी मैत्री हे होते, आणि सांगा म्हणजे फोड करून सांगा, त्याचा फोड करून सांगा. आणि तीच कविता 4-4 जणांना विचारायची. म्हणजे 4-4 जणांना कशाला विचारता, एकदा सांगितलं ना तुम्हाला एकदा, तर त्यांना भारी वाटायचं की हे काहीतरी लिहिते असं की ज्याचा नाही का अर्थ काढायला लागतो वगैरे. तर तेव्हा हळूहळू मला कळालं की वडिलांना खूप प्रेम आहे. मी 10वीत नापास झालो, तेव्हाही मला कधी काय म्हणले नाही. नापास झालो, सगळे शिवाय घालत होते सगळ्यांचे. माझे वडील रस्त्यातच भेटले, म्हणजे काय झालं, 2 विषय गेले. थांबले, म्हणले ठीक आहे परत बसले का, हा जा मग. मी नोकरी सोडली, पोलिसात बरेच जातो, नोकरी सोडून आलो, तेव्हाही मला काहीच रागवलं नाही. ठीक आहे म्हटलं, आता माझीच परिस्थिती नीट नाही, तर तुला कशाला काम कर म्हणलं असतो. मग ते मारण्यापेक्षा जास्त ह्या गोष्टीचा परिणाम माझ्या मनावर झाला. बाप हे प्रकरणच डेंजर आहे, म्हणजे खूप समजत नाही आणि निष्ठून जातं हातातून, तेव्हा कळतं. आणि तेव्हा वाटतं की आता वडील पाहिजे होते, मला हे बोलायला पाहिजे होतं, मला ह्याची माफी मागायला पाहिजे होती, मला हेही समजून घ्यायला पाहिजे होतं. पण माणसं आहेत तोवर त्यांचा नाही का आदर केला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मग बऱ्याचदा असं आले की मला ती उणीव जी मला जाणवते कधी कधी भरून निघते. गडाख साहेबांचा बऱ्याचदा सहवास मला लाभलेला आहे आणि मला आनंद वाटतो अशा माणसांना बघताना की ज्यांना म्हणजे ते याही वयात इतके ठाम असतात, इतके मजबूत असतात आणि याही वयात ती जबाबदारी घेऊन कुटुंबाची पुढे जात असतात. हे बघून फार भारी वाटतं. म्हणून हे अशा माणसांनी तर लिहिलंच पाहिजे. आणि ज्याला काय वाटतं, ज्याच्याकडे काहीतरी इंटरेस्ट, सगळ्यांनी लिहिलं नाही पाहिजे, सगळ्यांनी बोललं नाही पाहिजे. आणि माझं मत अगदी खरं आहे. मग अशी भुजबळ साहेब जसं म्हणाले की ते मनात दुष्काळाचं म्हटल्यावर काय लिहायचं हा पण प्रश्न आहे. पण मनात असा पाऊस आहे. आणि तुकारामांचं जसं हे आहे की तुका म्हणे आहे खरा मूळचाची झरा, जो झरा आहे तो वाहत राहणार, पाणी येत राहणार. आणि आपण बळजबरीनं किती नाही का 8 तास केलं तरी आपल्याला बोलता येणार, लिहिता येणार नाही. पण कधी कधी लिहिता येत नाही, पण कुणीतरी लिहिलं वाटतं की अरे हे माझं आहे बरं का, हे मला लिहायलाच होतं. तर मग ते आपण खूप तन्मयतेने वाचतो. तर साहेबांनी जे लिहिले बऱ्याच वाटतं की हे मला लिहायचं होतं. त्या म्हातारीला कुठल्या देशाला घेऊन जाऊ असं जेव्हा त्यांना वाटतं, मला खूप चांगलं वाटतं. एखाद्या राजकारणी माणसाला की कुठला देश दाखवायला घेऊन तिला की मी तुम्हाला तुझ्या देशात यायचं आहे. तेव्हा मला खूप भारी वाटते की साहेब तुम्ही लिहिताय, या वयात लिहिताय. आणि शेवते साहेबांचं कौतुक आहेच. शेवते साहेब खूपच हट्टानं आणि चिकाटीनं हा इच्छा पुरवत असतात. त्यावेळेस कधी कधी इरिटेटिंग होत असतं. पण मला तुम्हाला खरंच तुमचे आभार व्यक्त करू वाटतात, कारण की हे जर नसतं लिहिलं तर ते जातं निघून. ते त्या काळात मला माझे मित्र म्हणायचे तो फॅन्ड्रीच्या काळात तुझे अनुभव लिही. मला वाटतं की नाही लिहू नंतर, पण आता ते दुसरं व्हायला लागले, ते आठवत नाही. आणि त्या काळात ते लिहिणं गरजेचं आहे. आणि एक माणूस म्हणजे एक स्वतंत्र गोष्ट असतो. आणि काही माणसं तर कादंबरी महाकाव्यासारखी असतात. त्यातले गडाख साहेब आहेत की ते इतकं त्यांच्या मनात आहे, त्याचे अनुभव आहे. त्यांनी हे खरंच लिहिलं पाहिजे. आणि मला 2 कविता
म्हणजे एखादं एक शेर 2 शेर मला आठवतात साहेबांबद्दल की बोलता कम जो देखता ज्यादा है, आंख उसकी जुबान होती है। बोलता कम देखता ज्यादा, आंख उसकी जुबान होती है, जिसकी ऊंची उड़ान होती है उसको भारी थकान होती है। तो येतो तर ही माणसं उंचावर उडणारी आहेत, तर हे उडून जे बघतात जग ते आपण असं बसून असं बघतो ऐकतो, अशा पुस्तकातून हे करतो वाचतो। आणि एक माझ्या आवडीच्या म्हणजे का लिहिलं पाहिजे कधी कधी असं वाटतं, आणि साहेबांचं वाचत असताना मला ह्या कवितेची खूप आठवण झाली। माझा हा फारच आवडता कवी, मी बऱ्याचदा यांचे रेफरन्स देत असतो। नरेश सक्सेना नावाचा कवी आहे, त्यांची कविता कि बिजलियों को अपनी चमक दिखाने की इतनी जल्दी मचती थी, बिजलियों को अपनी चमक दिखाने की इतनी जल्दी मचती थी कि अपनी आवाजें पीछे छोड़ आती थी। बिजलियों को अपनी चमक दिखाने की इतनी जल्दी मचती थी कि अपनी आवाजें पीछे छोड़ आती थी, आवाजें आती थी पीछा करती, अपनी गायब हो चुकी बिजलियों को तलाशती। टूटते तारों की आवाजें सुनाई नहीं देती, टूटते तारों की आवाजें सुनाई नहीं देते, वे इतने दूर होते हैं कि उनकी आवाजें कहीं राह में भटक कर रह जाती हैं, हम तक पहुंच नहीं पाते। कभी कभी रातों के सन्नाटे में चौंक कर उठ जाता हूं, हे मलाच आठवायला लागलं परत, हे शेवटच्या वेळी की हे वाचताना। कभी कभी रातों के सन्नाटे में चौंक कर उठ जाता हूं, सोचता हूं कि कहीं यह सन्नाटा किसी ऐसे चीज के टूटने का तो नहीं जिसे हम हड़बड़ी में बहुत पीछे छोड़ा है। मला असं वाटतं किती किती गोष्टी आहेत ना, किती किती घडतात आणि ते तिथंच राहतात, आपण पुढे येत राहतो। आणि आवाज जसा विजांचा आवाज उशिरा येतो तसं काही काही आवाज येतच नाहीत आणि आपण घाईत पुढे चालत येतो, आपण जगण्याच्या रेट्यात पुढे येतो आणि आपण सांगतच नाही की काय घडलं होतं, त्याचा आवाजच येत नाही। माणूस दिसतो, तो तुटलेला दिसतो, चमकलेला दिसतो आणि कळत नाही की नेमकं घडलंय काय, कारण की हा जो आवाज आहे तो कुठेतरी हरवून बसतो। पण मला आनंद वाटतोय की साहेबांचा हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि अशा सगळ्यांनी खरं तर तुम्ही सुद्धा सर लिहा आणि हे सगळं आमच्यासाठी मार्गदर्शक असेल। मला फार आनंद वाटला, भारी वाटलं आणि खरंच मी तुमच्या सगळ्यात, तुम्ही मला सेंटरला बसवले, मला खूप जरा ऑकवर्ड आणि जड वाटत होतं, पण तुमच्या सगळ्यांचे खूप आभार आणि सदिच्छा। आणि माझ्या आयुष्यभर हा क्षण लक्षात राहील की यशवंतराव गडाख साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झाले, हे माझ्यासाठी सन्मान केलं आणि हा मी माझ्या बायोडेटात नक्की लिहून ठेवेल। थँक्यू सो मच, थँक्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।